खळबळजनक शालार्थ आयडी घोटाळ्यातील संशयित सुधीर पाटील व सहकाऱ्यांची तरुणासह आईला बेदम मारहाण, महिलेचे दागिने पळवले. चाळीसगाव प्रतिनिधी शिक्षण क्षेत्राला हादरवून सोडणाऱ्या बोगस शिक्षक भरती आणि शालार्थ आयडी घोटाळ्यात चर्चेत असलेल्या सुधीर पाटील आणि त्याच्या सहकाऱ्यांनी एका तरुणाला आणि त्याच्या वृद्ध आईला बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना टेकवाडे खुर्द ता चाळीसगाव येथे घडली आहे. या प्रकरणी मेहुणबारे पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला असून पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. बातमी सोशल मीडियावर टाकल्याचा राग. मिळालेल्या माहितीनुसार दैनिक सर्वांचा ग्रामस्थमध्ये बोगस शिक्षक भरती संदर्भात आलेली बातमी फिर्यादी किशोर शालिक पाटील यांनी हिलालदादा व्हॉट्सअप ग्रुपवर शेअर केली होती. याचा राग मनात धरून संशयित सुधीर साहेबराव पाटील याने 15 डिसेंबर 2025 रोजी रात्री किशोर यांना फोन करून शिवीगाळ व जीवे मारण्याची धमकी दिली. भरचौकात मारहाण आणि लूटमार. धमकी दिल्यानंतर सुधीर पाटील याने त्याचे सहकारी किशोर जिजाबराव पाटील, रमेश फुला पाटील आणि सुनील फुला पाटील यांच्यासह बसस्टँड गाठले. तिथे किशोर पाटील यांना लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली. उपस्थित नागरिकांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला असता त्यांना बाजूला ढकलून संशयितांनी किशोर यांना ओढत अंगणवाडीजवळ नेऊन पुन्हा मारहाण केली. यावेळी किशोर यांची आई कमलबाई शालिक पाटील मुलाला वाचवण्यासाठी धावून आल्या. मात्र संशयित किशोर जिजाबराव पाटील याने त्यांनाही वस्तूने मारहाण करून दुखापत केली आणि त्यांच्या गळ्यातील 5 ग्रॅम सोन्याची पोत जबरदस्तीने तोडून नेली. पोलीस कारवाई आणि अटक. जखमी अवस्थेत किशोर पाटील व त्यांच्या आईने मेहुणबारे पोलीस स्टेशन गाठले. पोलिसांनी त्यांना वैद्यकीय उपचारासाठी धुळे येथील हिरे मेडिकल कॉलेजमध्ये पाठवले. 17 डिसेंबर 2025 रोजी किशोर पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरून मेहुणबारे पोलिसांनी खालील संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. 1. सुधीर साहेबराव पाटील. 2. किशोर जिजाबराव पाटील अटक 3. रमेश फुला पाटील अटक 4. सुनील फुला पाटील. सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण दात्रे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी भारतीय न्यायसंहिता 2023च्या विविध कलमान्वये कलम 119(1), 118, 1, 115, 352, 351 ई गुन्हा नोंदवला आहे. यातील दोघांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या असून मुख्य संशयित सुधीर पाटील याच्या अटकेसाठी पथके रवाना झाली आहेत. घोटाळेबाजांची दहशत. शालार्थ आयडी घोटाळ्यात नाव चर्चेत असलेल्या व्यक्तीने अशा प्रकारे उघडपणे गुंडगिरी केल्यामुळे परिसरात संतापाचे वातावरण आहे. भ्रष्टाचाराच्या बातम्या दाबण्यासाठी सर्वसामान्य नागरिकांवर दबाव टाकण्याचा हा प्रयत्न असल्याचे बोलले जात आहे.